लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जवळपास 5 प्रकारचे मुद्दे मांडत निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या साथीने कशा प्रकारे मतांची चोरी केली असा जो मुद्दा मांडला आहे, या मुद्द्याच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी दुसऱ्या दिवशी ही समाज माध्यमांवर आलेली आहे। समाज माध्यमांवर म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष रीतीने जे विविध नॅशनल लेवलचे चॅनल्स आहेत त्यांनी ती बातमी बाहेर आणलेली आहे आणि त्याच्या फॅक्ट चेकमध्ये त्यांचे हे मुद्दे खरे सापडलेले आहे। आता मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर हे मुद्दे खरे सापडत असतील तर जी स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायचा का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजेच की जर खरोखर मतांची चोरी झाली असेल तर काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे आम्ही जेव्हा जेव्हा आमची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सोडणार नाही। सेवानिवृत्त रिटायर झालेले असले तरी राहुल गांधींनी म्हटलं होतं की आम्ही सोडणार नाही, असा जो मुद्दा घेतलेला आहे, यावरून त्यांच्या मनामध्ये या बाबतीत किती खतखत आहे आणि त्यांनी हा मुद्दा 6 महिन्यापासून किती बारकाईने अभ्यासत त्यातली माहिती काढली आहे हे आपल्या लक्षात येते। याही पलीकडे एक दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की मी ज्या दिवशी राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या जवळपास सगळे प्रमुख वर्तमानपत्रांची तपासणी केली। पहिल्या पानावर राहुल गांधी यांच्या बातमींना अतिशय कमी असं वेटेज देण्यात आलेलं होतं। म्हणजेच की ही पत्रकारिता निष्पक्ष आहे का? मी याहीपूर्वी पत्रकारितेवर भाष्य केलेलं आहे। पत्रकारिता निष्पक्ष आहे का? तर नाही। जर असती तर कदाचित पहिल्या पानावर पहिला मथळा हा त्या मतचोरी प्रकरणाचा नक्कीच असता। पण राहुल गांधी सोडणार नाही हे त्यांचं वाक्य मला नक्कीच आवडलं होतं। तुम्हाला या बाबतीत काय वाटते? नक्कीच तुम्ही सांगा आता।